नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत। दोडका, रिजगोड, तुरई याची भाजी करणार आहोत आणि ही चपाती, भाकरी, भात ह्याच्याबरोबर छान लागते। तर इथे मी 2 दोडके घेतलेले आहेत। ह्याचे सालं काढून त्याची चटणी करणार आहे आणि बाकीचे दोडका जो आहे तो मी चिरून घेतला आहे। तो इथे जवळजवळ चिरल्यानंतर 2.5 कप अंदाजे दोडका झालेला आहे, दोडक्याच्या फोडी। तर ह्याच्यासाठी आधी आपण इथे शेंगदाणे मी भाजून घेते। 1 टेबलस्पून 1 चमचा भरून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि हे मंद आचेवर भाजून घेते। हे भाजून झाल्यानंतर 1 चमचा तीळ घेते, पांढरे तीळ। तुम्ही पांढऱ्याऐवजी काळेसुद्धा घालू शकता आणि हे उडायला लागेपर्यंत म्हणजे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे। नंतर हे दोन्ही गार झाल्यावर ते आपण त्याची ग्राइंड करून घेणार आहोत आणि पावडर करून घेणार आहोत। आता इथे मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। नंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आणि हिंगही घातलेला आहे थोडासा। नंतर त्याच्यामध्ये मी ह्या ज्या आपण दोडक्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या घातल्यात। 1 पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हे आपल्या फोडणीबरोबर हे सगळं मिसळून घेतलेले आहेत फोडी। नंतर त्याच्यात 1 अर्धा कप पाणी घातलेलं आहे। नंतर झाकण ठेवून 1-2-3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे। तसा दोडका लवकर शिजतो। नंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा गूळ घालते आहे, तुम्ही हवं तर साखरही घालू शकता। तसंच 1 चमचा लाल तिखट आणि मीठ चवीप्रमाणे घालायचं आणि आपण जी पावडर करून ठेवली ती शेंगदाणे आणि तीळ याची ती पूड घातलेली आहे। तसंच 1 अर्धा चमचा मी इथे चिंचेचं कोळ घातलेलं आहे। तुम्ही चिंच थोडीशी भिजवून त्याचा कोळ काढून घालू शकता। नंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुम्ही हवं तर गोडा मसाला, किचन किंग मसाला, तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला घालू शकता आणि नंतर हे झाकण ठेवून परत 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायचे। दोडका व्यवस्थित तुमच्या आवडीप्रमाणे मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं की झाली आपली भाजी तयार। ही भाजी खूप छान लागते, तेव्हा नक्की करून बघा। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।